समोर येते। कृपया नेते मंडळींनो इकडे लक्ष द्या। नेते मंडळींनो, सांगोला शहरातील निवडणुका संपल्या असतील तर ग्रामीण भागाकडेही लक्ष द्या। जरा शेतकऱ्याच्या बांधावरती जावा। शेतकरी जिवंतपणे सोसतोय मरण यातना, तरी सुद्धा तुम्हाला पाचर फुटेना। नेते मंडळींनो, सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीचं रणसंग्राम नुकतंच संपलाय। या निवडणुकीत तालुक्यातील तुम्ही सर्वपक्षीय नेते मंडळींनी ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात गाजवली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते। आजी माजी आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। निवडणुकीचा निकाल ही लागला। सर्व काही शांतपणे झालं। नेते मंडळींनो, आता तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी प्रत्येक निवडणुकीत निवडून दिलं त्या शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्या। तो शेतकरी शेती जगवण्यासाठी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी देतोय। एकीकडे थंडीचा कडाका वाढलाय। सकाळी 10 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघणं अशक्य झालंय। मात्र याच थंडीत रात्री 10 पासून पहाटे 6 पर्यंत आपल्या शेतातील पिके जगवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले शरीर गोठवत आहे। यामध्ये भर म्हणून वन्य प्राण्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय। अशा स्थितीत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। हा ज्वलंत प्रश्न असतानाही सांगोला तालुक्यातील सर्व सत्ताधाऱ्यांसह विरोधकातील राजकीय नेते मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्याचं चित्र सध्या दिसून येतोय। सध्या तालुक्यात हरभरा, गहू, ऊस, कांदा, भाजीपाला ही पिके अंतिम टप्प्यात असून त्यांना नियमित पाण्याची गरज आहे। पण दिवसा वीज नसल्याने रात्री शेतात जावं लागतंय। उघडे विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, मोटारी आणि पाईपलाईनमुळे जीवितहानीचा धोका असूनही शेतकरी नाईलाजाने रात्रंदिवस शेतात झोपत आहे। सांगोला तालुक्यातील अनेक गावात हीच परिस्थिती असून हजारो शेतकरी रात्रभर शेतीवर गुजराण करतायत। अनेक ठिकाणी तर सलग 2-3 रात्री वीज नसल्याने पिके जळून जात असल्याच्या तक्रारी आहेत। महिला, वृद्ध आणि एकटे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळत असल्याने अनेक शेतजमिनी पाण्याविना कोरड्या पडत आहेत। मजुरांकडून रात्री दुप्पट मजुरी मागितली जात असल्याने शेती खर्च प्रचंड वाढला आहे। शेतकरी या संकटात असताना त्यांना आधार देणारे नेतृत्व कुठे आहे? जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी की फक्त सत्तेसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। लोकप्रतिनिधींची उदासीनता या गंभीर प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनी ग्रामपंचायती, पंचायत समिती सदस्य, आमदार, प्रतिनिधी यांच्याकडे वारंवार निवेदन दिली। मात्र महावितरणकडे ठोस पाठपुरावा होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। परिस्थिती गंभीर असूनही एकाही मोठ्या नेत्याने थेट आंदोलनाचा इशारा दिला नाही। ही बाब शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे। दरम्यान महावितरणाकडून मागणी वाढ व भारनियमामुळे रात्रीच वीज दिली जात असल्याचं सांगता येत असलं तरी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देताना वन्य प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे। रात्रीची वीज न देता सकाळी किंवा दुपारी दिल्यास पिकांना व्यवस्थित पाणी दिले जाईल। भीतीपोटी शेतातील रात्रीचे कामे होत नाही। पिकांनाही व्यवस्थित पाणी दिला जात नसल्याने काही भागातील पीक करपत आहे, अशी प्रक्रिया शेतकऱ्यातून व्यक्त केली जाते। महावितरणाच्या बेजबाबदार वेळापत्रकामुळे शेतकरी त्रस्त झालाय। धन्यवाद। प्रतिनिधी चांद भैया शेख, CBS न्यूज मराठी, सांगोला।